आणि शुभम हे दोन फलंदाज मैदानावरती दाखल झाले आहेत. पहिले षटक हाताळण्याकरिता नैनेश या ठिकाणी दाखल झाले पहिल्या षटकामध्ये. मॅचला होती सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती नैनेश. पहिला बॉल या ओव्हरमधील पहिलाच बॉल बॅटचा टॉपेज. विकेट किपर आदित्य त्या ठिकाणी येतो आणि पहिल्याच बॉलवरती या स्पर्धेमधील रन मशीन अक्षय गवली बॅक टू द डगआउट आणि पहिल्या चेंडूवरती नैनेश किनेने विकेट काढलाय. अक्षयची पहिला धक्का गॉन. नवीन फलंदाज मवीन मैदानावरती दाखल होतोय. पहिल्याच बॉलवरती अक्षय गवली या स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजानं सर्वाधिक जास्त रन्स बनवले आहेत तो फलंदाज तंबूच्या आसराला परतला गेलाय. नैनिशने तो पहिला धक्का या ठिकाणी दिलाय. डावखुऱ्याचा फलंदाज मवीन मैदानावरती दाखल झालाय. योग मित्रमंडळ केलवा बाजार बॅटिंग करत असताना मोठा धक्का या संघाला लागलाय. अक्षय गवली मागील 4 सामन्यांमध्ये बॅटिंग केली होती या फलंदाजाने. पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि बॉल झाले बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती षटकार 6 धावा. पुढचा बॉल आता चांगला टाकला होता. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. छानमध्ये टाकला होता. एक रन मिळेल या बॉलवरती. एक रन नंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 7-3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिले षटक सध्या प्रगती पथावरती आपण पाहतोय. स्ट्रायकिंगवरती शुभम तांडेल. लवकरातचा फलंदाज या देखील फलंदाजाने चांगली बॅटिंग केले. 7 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. चौथा बॉल या षटकामधील आणखीन एक चांगला बॉल तरीके पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉलचा वापर तरीके केला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक रन घेतलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालेला नाहीये. बॅकअप नव्हता. एकच रन वरती संतुष्ट व्हावं लागणार आहे आणि या एक रनने टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 8. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानावरती. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 8 धावा सध्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. शेवटचे 2 बॉल. मागील 8 बॉलमध्ये बॉलिंग चांगली राहिली गोलंदाज नैनेशची एक षटकार आल्यानंतर. पाचवा बॉल या ओव्हरमधील वाईट यॉर्कर चा प्रयत्न होता. चांगला बॉल तरीके पाहायला मिळाला. बरोबर व्हाईट लाईनच्या वरून बॉल तरीके विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल आलाय. या ओव्हरमध्ये नैनेशने विकेट देखील घेतलाय. कमी रन्स खर्च केल्यात. डॉट बॉल देखील आलाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या पहिल्या षटकामधील. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला होता. डीपमधून शतषक येत आहेत. 2 धाव्यांचा प्रयत्न तरीके सुरू आहे आणि स्वतः नैनेश तरीके बॉलवरती गेला होता. 2 रन्स मिळत आहेत या बॉलवरती आणि या 2 रन्सनी टीमची टोटल फलकावरती 10. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 10 धावा फलकावरती लागल्या गेल्यात.
दुसऱ्या षटकामध्ये ईशांत गोलंदाजी मार्कवरती आलाय. दुसरं षटक हाताळण्याकरिता रन्स कमी आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. युवक मित्रमंडळ हिरवा बाजार मागील 4 सामन्यांमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी रन्स बनवल्यात, प्रथम बॅटिंग करत असताना ओपनिंग पेअर 4 सामन्यांच्या इतिहासामध्ये फक्त एक वेळा हे फलंदाज पास झाले होते. एक पार्टनरशिपचा रेकॉर्ड देखील या दोन फलंदाजांच्या नावावरती आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसऱ्या षटकामध्ये ईशांत गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या षटक हाताळण्याकरिता दाखल झालाय. स्ट्रायकिंगवरती शुभमला आपण पाहतोय. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर टाकला गेलाय. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी जोडली जाईल. धावा झाल्यात फलकावरती 11. ओव्हरची सुरुवात एक्स्ट्राने झाले. अकरा धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. त्या 3 षटकांमध्ये कशा पद्धतीने रन्स येतील याकडे लक्ष वेधित असणार आहे. डावखुऱ्यात त्याचे फलंदाज मैदानावरती आहेत. एका बाजूला शुभम आणि मवीनला पण पाहतोय. मवीनच्या बॅटमधून एक षटकार आलाय. दुसऱ्या बाजूला शुभम, तो खेळतोय 2 वरती. हा देखील ऑफस्टंपच्या बाहेर टाकला गेलाय. हा देखील वाईट बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळते. धावसंख्या फलकावरती 12. 12 रन स्कोर कार्डवरती लागल्या गेलेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, झेलबादची संधी त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु इथे बॉल भरपूर दूर होता. प्रितेश होता डीपमध्ये. स्क्वेअर लेगला तत्पूर्वी 2 रन्स या ठिकाणी पूर्ण केल्यात या बॉलवरती. शुभमचा हा देखील फटका त्या ठिकाणी फसला होता. या देखील बॉलवरती विकेट जाण्याचे चान्सेस होते. शुभमला ते जीवनदान मिळाल्यानंतर रन्स देखील त्याच्या बॅटमधून अपेक्षित असणार आहेत. रन्स बनवावं लागणार आहेत स्पर्धेमध्ये. तो देखील बरसलाय. चांगल्या पद्धतीने रन्स त्याने बनवल्यात. धावसंख्या फलकावरती 14. 14 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानावरती झालाय. 14 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ईशांत या ठिकाणी दाखल झालाय. समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, खडेकडे स्ट्रोक खेळला जातोय. ओव्हर दी लॉंग ऑफ, सरळ बॉल निघून जाईल. 1 बाउन्स, 4 रन करिता चौकार. बरोबर बॅटच्या खालच्या बाजूला बॉल त्या ठिकाणी लागला होता. डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला गेला. ईशांतच्या दुसऱ्या बॉलवरती प्रहार त्या ठिकाणी खेळला गेलाय. मागच्या बॉलवरती देखील मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, सीप झोनमध्ये बॉल पडतो. अक्षय डीपमधून येतोय पॉईंटवरून. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील या बॉलवरती आणि या 2 रन्सने धावसंख्या फलकावरती 20. 20 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानावरती. शुभम आता रन्स बनवू लागलाय. भलेही मिडल ऑफ द बॅटने त्या रन्स येत नाही आहेत, परंतु रन्स येत आहेत हे खूप महत्वाचं या सिच्युएशनला, या कंडिशनला. सध्या 20 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ मैदानावरती झालाय. चौथा बॉल या ओव्हरमधील. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. सध्या 20 वरती ही टोटल लागली गेले. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या सेकंड ओव्हरमधील. या बॉलवरती हुक शॉट, धावा बुक केला गेला. बॉल चाललाय फाईन लेगला. 6 रन्स, षटकार, 6 धावा. सव्वीस धावा फलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकामध्ये फक्त 10 रन्स आल्या होत्या ईशानच्या नैनिशच्या, परंतु या ओव्हरमध्ये तब्बल 16 रन्स आतापर्यंत 5 बॉलमध्ये येत असताना पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल, विकेट किपर येत आहेत आणि लास्ट बॉल वरती ईशांत किनीने विकेट काढलाय फलंदाज शुभमचा आणि शुभम देखील आता तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. चांगल्या रन्स शुभमने बनवल्या होत्या, बॅटिंग चांगली करत होता, परंतु आता अखेरकार परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 26 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. बॅटिंग करत असताना युवक मित्रमंडळ केलवा बाजार टीमला आपण पाहतोय. तिसरं षटक हाताळण्याकरिता जीत गोलंदाजी मार्कवरती या थर्ड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. समोर बॅटर नवीन स्ट्रायकिंगवरती आहे. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 9 रन्स त्याच्या बॅटमधून आल्या आहेत. नवीन बॅटर ध्रुव मैदानावरती दाखल झालाय. सध्या 26 धावा फलकावरती आपण पाहतोय. जीतने देखील या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतकं लगावल्यात. तो आता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. सर काही करा, वेळ जास्त जातोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल, पहिलाच बॉल सुरुवात या ओव्हरची बाउन्सरने झालाय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेगेचा फायदा या ठिकाणी उचलला जातोय. चांगला लेंथवरती बॉल पिच केला होता. विकेट किपर नैनेश या ठिकाणी गाईड करत असताना जीतला सुरुवात या ओव्हरची डॉट बॉलने झाले. 26 धावा सध्या स्कोर कार्डवरती 26 वरती ही टोटल आपण पाहतोय. या ओव्हरमधील दुसरा बॉल, आता बॉडी लाईनमध्ये बॉल टाकला होता. बॉल चाललाय शॉर्ट मिड विकेटला. तत्पूर्वी एकच रन या बॉलवरती घेतलंय. शरीरवेदी मारा होता. मागचे दोन्ही बाउन्सर ला जॉब त्या ठिकाणी पाहायला मिळाल्यात गोलंदाज जीतच्या माध्यमातून. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. धावा झाल्यात फलकावरती 27 झाल्यात. 27 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. जितने या स्पर्धेमध्ये बॅटिंग देखील चांगली केली आहे, बॉलिंगमध्ये देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी दिले आणि या देखील मॅचमध्ये 2 बॉल त्याने आतापर्यंत चांगली टाकल्यात. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 27 वरती ही टोटल सध्या आपण पाहतोय. मागच्या ओव्हरमध्ये रन्स आल्यानंतर लास्ट ओव्हरचा जर आपण विचार केला तर विकेट देखील लास्ट बॉलवरती काढली होती शुभम तांडेलची. तिसरा बॉल या ओव्हरमधील, आणखीन एक चांगला बॉल. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी चांगला केला आणि बॉल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. ध्रुव आणि जीतमध्ये ही बॅटल आपल्याला पाहायला मिळते आणि आतापर्यंत या बॅटलमध्ये पहिल्या बॉलवरती जीत हवी झालाय. पुढचा बॉल या ओव्हरमधील, हा बॉल लीव केलाय भरपूर आतमध्ये. हा बॉल सलगचा दुसरा डॉट बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 डॉट बॉल आतापर्यंत ध्रुवच्या विरोधामध्ये टाकले गेलेत. 27 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 2 बॉल बाकी आहेत या तिसऱ्या षटकामधील. आता समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न स्वतः जीत कमिटमेंट करतोय. बॉल खाली येतोय आणि यस, चांगला कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट घेतलंय ध्रुवची. तिसरा धक्का युवक मित्रमंडळ केलवा बाजार संघाला.
मैदानावरती दाखल झालाय. 27वा सध्या स्कोर कार्ड वरती शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधील. तिसरं षटक प्रगती पथावरती लास्ट बॉल असेल या ओव्हर मध्ये. गोलंदाजी केले जीतने फक्त 1 रन आतापर्यंत खर्च केले. 4 डॉट बॉल आतापर्यंत मैदानामध्ये टाकला, त्यामध्ये 1 विकेट आहे. 27 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. शेवटचा बॉल पहिल्याच बॉल वरती बॅटर आल्यानंतर त्या ठिकाणी षटकार मारतोय स्क्वेअर लेगला. 6 धावा. मध्ये गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर आहे. अनेक वेळा डेथ ओव्हर्स मध्ये कमी इकॉनॉमी त्याने दिले. या मॅच मध्ये चौथा षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 33वा सध्या स्कोर कार्ड वरती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. मागील 3 ओव्हर्स मध्ये विकेट देखील आल्यात. सेकंड ओव्हरमध्ये रन्स आल्या होत्या, मागच्या ओव्हरमध्ये रन्स आलेल्या नाही आहेत. विकेट मागच्या ओव्हरमध्ये देखील आलाय. आता डेथ ओव्हरमध्ये स्वप्नीलला पण पाहतोय. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 रन पूर्ण केलंय. स्वतः स्वप्नील त्या ठिकाणी जातोय. तत्पूर्वी 2 रन्स या बॉलवरती मिळतील आणि या 2 रन्सने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 35 धावा फलकावरती लागला गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानावरती झालाय. मवीन आणि अमन ही जोडी सध्या बॅटिंग करत असताना आपण पाहतोय आणि डेथ ओव्हरमध्ये रन्स थांबवण्याकरिता स्वप्नीलला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलंय. स्कोर कार्ड वरती लागला गेल्यात. दुसरा बॉल असेल या ओव्हर मधील. वरती 3 धक्के मैदानावरती लागले गेलेत या ओव्हर मधील. दुसरा बॉल ऑन साईडला चांगल्या पद्धतीनं पिकअप शॉट. दुसरा षटकार मवीनच्या बॅट मधून आलाय मिड विकेटला. लॉंग स्ट्रिक्स षटकार. स्लॉग ओव्हर मध्ये त्या ठिकाणी स्लॉग हिट येत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज मवीनच्या बॅट मधून संख्या फलकावरती जाऊन पोहोचते. 41 वरती ही टोटल या ठिकाणी लागली गेले. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण आदित्यला पाहतोय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. कमबॅक करायचंय स्वप्नीलला. षटकार आल्यानंतर या बॉल वरती 41 सध्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतो या ओव्हर मधील. हा तिसरा बॉल राऊंड द विकेट. आता समोर लॉफ्ट केला जातोय. स्लॉट मध्ये होता, पार्किंग प्लॉट मध्ये लॉंग ऑफला मारलाय षटकार. 6 धावा. पलव खटकर यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. 2 तर ऑलरेडी आल्यात. सध्या स्कोर कार्ड वरती लागला गेला. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये.
स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 3 बॉलचा केला आतापर्यंत झाला. स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिटिंग सुरू आहे. 2 षटकार आल्यानंतर आता कमबॅकचे स्वप्न असणार आहे स्वप्नीलच्या माध्यमातून. या बॉलवरती चांगला बॉल टाकलाय, बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा. उत्तर दिलं या बॉलवरती स्वप्नीलने आणि घेतले विकेट. नवीन फलंदाज सोहम मैदानावरती दाखल झालाय. 47 सध्या स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 2 बॉल बाकी आहेत. 5वा बॉल या ओव्हरमधील. चांगला बॉल टाकला. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला होता. बॅटला स्पर्श करू दिलेला नाहीये. रनआउट चान्स आणि इथे विकेट जाईल. आणखीन एक रनआउटच्या माध्यमातून लास्ट बॉल बाकी आहे. 47 सध्या स्कोर कार्डवरती लागल्यात. 2 षटकारानंतर काय कमबॅक केलंय स्वप्नीलने. नवीन फलंदाज धैर्य मैदानावरती दाखल झाला. शेवटचा बॉल या 4थ्या षटकामधील. 47 वरती 5 धक्के मैदानावरती लागले गेलेत. अमन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. शेवटचा बॉल हुक केला आणि धावा बुक केल्या. लास्ट बॉलवरती 6 झालाय. धावसंख्या फलकावरती 53. 56 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. 54 चेस करायच्या 4 ओव्हर.
आहे पहिलं षटक घेऊन पहिला बॉल पहिल्या चेंडूवरती आदित्यच्या बॅट मधून सुरुवात झाली षटकाराने या इनिंगची 6 धावा. भर पावसामध्ये काय षटकार मारलाय त्या ठिकाणी ऑस्टमच्या बाहेरचा बॉल चेस केले या बॉलला पिकअप शॉट डिलाइटफुल 6 त्या ठिकाणी आपण पाहतोय बॅटर आदित्यच्या बॅट मधून 54 धावांचा पाठला करायचा आणि पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर एक वेगळा कॉन्फिडन्स मिळतो आणि तोच कॉन्फिडन्स त्या ठिकाणी मिळालाय बॅटर आदित्यला. वेलकम राज, तुझं देखील स्वागत असेल. दुसरा बॉल या ओव्हरमधील शॉर्ट ऑफ लेंथ बॉल ऑफ्टमच्या बाहेर टाकलाय बॉल चला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती होत असताना आपण पाहतोय आता चांगला बॉल टाकला होता. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. आधीचा बॉल थोडासा पुढे पडला स्लॉटमध्ये मिळाला आणि बरोबर बॅटच्या रेंजमध्ये आला होता. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये, धावा झाल्यात फलकावरती 6. बॅटल चांगली असणार आहे. आदित्यकडे अनुभव भरपूर आहे, ध्रुवाकडे टॅलेंट भरपूर आहे. या देखील बॉलवरती बॉल चाललाय फाईन लेगला, आधी मारला होता मिड विकेटला, आता काढलाय लॉंग लेगला. षटकार 6 धावा. धावसंख्या फलकावरती 12. 3 बॉल्स केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. काय स्टार्ट या ठिकाणी मिळालाय, फ्लाइंग स्टार्ट आहे. रन्स चेस करत असताना ऑपोजिशन टीमला या ठिकाणी चान्स द्यायचे नाहीयेत. कॅप्टन आदित्यचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. या देखील बॉलवरती पुल केलाय सलगचा दुसरा षटकार. स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशाला गवस निघालणारा षटकार 6 धावा. वरती लागला गेल्या 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. खतरनाक बॅटिंग सध्या सुरू आहे. फक्त 6चा पाडा या ठिकाणी बोलला जातोय. पहिल्याच ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 3 षटकार या ठिकाणी मारले गेलेत गोलंदाज ध्रुवाच्या विरोधामध्ये. कटरचा वापर केलाय, आता चांगला टाकला होता. अंपायरकडे अपील त्या ठिकाणी झाली होती. 1 रन या ठिकाणी मिळेल लेग बाईजच्या माध्यमातून आणि या 1 रनने टीमचे टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 19 रन्स स्कोर कार्डवरती लागला गेला. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. 2 अर्धशतक जीतच्या नावावरती आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये प्रचंड रन्स त्याच्या बॅटमधून आल्यात. दुसऱ्या बाजूला मागे विकेट किपर अक्षयला आपण पाहतोय, या देखील बॅटरने भरपूर रन्स बनवल्यात. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकामध्ये 19 रन्स येताना दिसल्यात. आता समीकरणाचा जर विचार केला 18 बॉल आहेत, 18 बॉलमध्ये 35 धावांची गरज. मोहिद्दीन गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता समोर आदित्यला आपण पाहतोय. तुफानी बॅटिंग आतापर्यंत त्याने केलंय, परंतु मागचे 2 बॉल थोडेसे क्रॅम्प करतायत, बीट करतायत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफ कटरचा वापर त्या ठिकाणी केला होता. बॉल पडल्यानंतर आतमध्ये येतोय.
सुरुवात या ओव्हरची डॉट बॉलने झालंय. मोहिउद्दीन सध्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. या ओव्हरमधील पुढचा बॉल वेगाने टाकलाय. बाउन्सरचा वापर या ठिकाणी केलाय. बॉल चला विकेट किपरच्या हातामध्ये सलगचा दुसरा डॉट बॉल. ज्या आदित्यने मागच्या ओव्हरमध्ये 3 षटकार मारले होते त्या आदित्यच्या विरोधामध्ये 2 डॉट बॉल काढल्यात. कॉन्फिडन्स आहे बॉलर मोहिउद्दीनकडे. भर पावसामध्ये आदित्यने देखील 3 षटकार मारल्यात. ते आठवावे लागणार आहेत. आता 19वा सध्या फलकावरती लागला गेल्यात. 2 बॉल्स केला त्यापर्यंत झाल्या मैदानामध्ये. या ओव्हरमधील तिसरा बॉल राईट आर्मवरती विकेट. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल. इथे बॅटची कडा होती परंतु विकेट किपर अक्षयने झेल सोडलाय. आणि इथे हा मोमेंट कदाचित टर्निंग पॉइंट ठरू शकतो या मॅच मधील. झेल सुटल्यानंतर विकेट किपरची रिॲक्शन, बॅटरची रिॲक्शन त्या पाहायला मिळत आहेत. आपल्या स्क्रीनवरती आदित्य सध्या का बॅटिंग केले या भर पावसामध्ये परंतु या ओव्हरमध्ये मोहिउद्दीनचं कौतुक होईल कारण सलग 3 डॉट बॉल त्याने मैदानामध्ये टाकल्यात. जे प्रेशर बनलं होतं बॉलिंग करणाऱ्या टीमवरती त्या प्रेशरमध्ये काय बॉलिंग केलंय. आता ऑन साईडला पुल केलाय. मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर येत आहे. प्रयत्न चांगले केल्यात. पूर्णपणे एफर्ट्स त्या ठिकाणी लावले होते. शुभम तांडेल त्या ठिकाणी होता आणि काय एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले शुभम तांडेलचे. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21-21 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आता रन्स थांबल्यात या ओव्हरमध्ये. मोहिउद्दीनचं कौतुक करावं लागणार आहे. बॉलिंग केले त्याने या ओव्हरमध्ये. हे पहा ॲक्शन रिप्लेमध्ये बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न केला होता, गॅदर करण्याचा प्रयत्न केला होता. तदनंतर पूर्णपणे त्या ठिकाणी पाण्यामध्ये जॉय करताना दिसले. लेग कटर का बॉल मैदानामध्ये टाकलाय. या ओव्हरमध्ये आदित्यच्या विरोधामध्ये जी लाईन अँड लेंथ आतापर्यंत मेंटेन केली गेली 4 डॉट बॉल मैदानामध्ये टाकले गेलेत. 21वा स्कोर कार्ड वरती जेथे समीकरण बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने होतं. या ओव्हरमध्ये मोहिउद्दीन आल्यानंतर हे समीकरण आता बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडंसं अवघड झालंय. का बॉलिंग केलं मोहिउद्दीनने. गेम चेंजिंग ओव्हर सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. लास्ट बॉल फिनिश चांगलं करायचं आहे आदित्यला. दुसऱ्या बाजूला मोहिउद्दीनला देखील फिनिश चांगलं करायचं आहे. लास्ट बॉलवरती प्रेशर आहे विकेट किपरवरती प्रेशर आहे, बॅटरवरती प्रेशर आहे, बॉलरवरती प्रेशर आहे. 21 सध्या स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 5 बॉलचा केला त्यापर्यंत झालाय शेवटचा आणि अंतिम बॉल या सेकंड ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगवरती आदित्य 10 बॉलमध्ये 20 बनवल्यात परंतु दुसऱ्या बाजूला मोहिउद्दीनने या ओव्हरमध्ये फक्त 2 खर्च केल्यात. शेवटचा बॉल इथे यष्टांचा वेध बॅट शिकड आणि तदनंतर यष्टांवरती जाऊन आदळलाय आणि एक मोठा धक्का टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमला दिलाय. फलंदाज आदित्य किनीची विकेट, मोहिउद्दीनची गोलंदाजी ठरलंय या ठिकाणी टर्निंग पॉइंट ऑफ दी मॅच. बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तदनंतर हे सेलिब्रेशन मोहिउद्दीनचं आपल्याला पाहायला मिळतंय. टीम मीटिंग टीम हडल कॉल केली गेलाय कारण मोहिउद्दीनचं हे षटक राहिलंय बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आणि आता येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये रन्स थांबवायचे आहेत. 12 बॉलमध्ये 33. मैदानाच्या आतमध्ये बाईक सम्राट विराथनचा अर्थातच नैनेश मैदानावरती दाखल झालाय. 12 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 2 रन्स खर्च केल्यात. खतरनाक बॅटिंग. 12 बॉल 33 धावांची गरज. 21 सध्या स्कोर कार्डवरती लागल्यात. लास्ट बॉलवरती देखील विकेट आली आणि त्या विकेटने एक वेगळा कॉन्फिडन्स, आदित्यची निराशा स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावरती जाणवते कारण पहिल्या ओव्हरमध्ये 3 षटकार आल्यानंतर लास्ट 6 बॉलमध्ये जो मोमेंट आपण एन्जॉय केला मोहिउद्दीनची गोलंदाजी खतरनाक होती. धैर्य बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता जीत स्ट्रायकिंग वरती आहे. जीत या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक त्याच्या नावावरती आहेत तर दुसऱ्या बाजूला धैर्य या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी त्याने केले. मागील काही सामन्यांमध्ये लास्ट ओव्हरमध्ये त्याला आपण पाहिलं होतं परंतु आता बॉलिंग पॅटर्न थोडासा चेंज केला गेलाय. सुरुवात या ओव्हरची व्हाईट बॉलने झालंय. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय.
22वा स्कोर कार्ड वरती लागल्यात. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये जोडली गेले. मागच्या 2 ओव्हर्स मध्ये एकही एक्स्ट्रा नव्हती. या ओव्हरची सुरुवात एक्स्ट्राने झाली. पहिला बॉल या ओव्हर मधील ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल स्लाइस केला. बॉल चला इनटू दी गॅप मध्ये क्लिअर करेल. बाउंड्री लाईनला पॉइंटला ठोकलाय चौकार. फलंदाज जीतने 4 रन्स. बॅकफुटला जाऊन त्या स्क्वेअर कट मारला होता इनटू दी गॅप मध्ये. 4 रन्स तरीकेने प्राप्त केला. हे प्रेक्षक चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमचे आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या स्टँड मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये. जीत आहे सध्या स्क्रीन वरती. बॅटिंग त्याने लाजवाब केलं आतापर्यंत. पहिल्या बॉलचं केलं आतापर्यंत. जरा 26वा सध्या स्कोर कार्ड वरती 26 वरती ही टोटल आपण पाहतोय. आता शतक्षणामध्ये बदल त्या ठिकाणी केले जात आहेत. आता डीप पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी लावला गेलाय. ध्रुवला आपण पाहतोय टीमचा कॅप्टन आहे. थर्डमॅन मध्ये देखील फिल्डर लावलाय. फर्स्ट स्लीप आहे विकेट किपरच्या मागे. त्यानंतर डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअरला एक मिड विकेट आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर. सध्या फील्ड सेटअप आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला हुक केला. बॉल चाललाय. धावा बुक करण्याकरिता षटकार. आणखीन एक दर्जेदार फटका जीतच्या बॅटमधून. धावा झाल्यात फलकावरती 32-32. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. या देखील मॅच मध्ये जीत बरसू लागलाय. त्याच्या बॅटमधून रन्स बरसू लागल्यात. 32वा सध्या स्कोर कार्ड वरती. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. तिसरा बॉल या ओव्हर मधील हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेगला क्लिअर करतोय. 6 धावा षटकार. वरती 38-8 स्कोर कार्ड वरती लागला गेल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका आपण पाहतोय. आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन फटका खेळल्यानंतर बॅटरची रिॲक्शन आपण पाहतोय. आता तो रिदम सापडलाय. 32वा सध्या स्कोर कार्ड वरती. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 54 वरती ही टोटल आपण पाहतोय. जीतच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. अवकाशामधून देखील आकाशामधून देखील धावांचा पाऊस पडतोय. परंतु जीतच्या बॅटमधून जो पाऊस पडतोय पाहण्यामध्ये सध्या प्रेक्षक मग्न झाल्यात. अडतीसावा सध्या स्कोर कार्ड वरती हळूहळू व्यावसायिक गटातील स्टारकास्ट देखील उपस्थित झाला. एक्स्ट्रा कव्हरला वन शॉट ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जणू का लेफ्टी बॅटरने लॉफ्टी ऑन ड्राईव्ह मारला. इतका लांब मारला इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आज खऱ्या अर्थानं फायनलचा थरार आपण पाहतोय. आणि फायनल किती पाऊस पडला तरी आजच होणार. कारण ओपनचे प्लेयर या ठिकाणी उपस्थित होऊ लागल्यात. 44वा सध्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. जीतच्या बॅटमधून 22 रन 5 बॉल मध्ये एका बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. या भर पावसामध्ये धैर्याच्या विरोधामध्ये बॅटिंग केली. आता देखील समोर फोर्स केलाय. बेसबॉल स्टाईल हॅमर करत असताना सलगचा मारलाय चौथा मैदानावरती. आधी 2 मारले फाईन लेगला. नंतर मारला एक्स्ट्रा कव्हरला. आणि आता समोर मारलाय. कॅमेरामॅन अश्विन गोपाले यांच्या स्वागताकरिता आलाय षटकार जीतच्या बॅटमधून. जीत देखील आता मैदानावरती सांगतोय मोठमोठे गार केले गंमत मध्ये. का बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. चेस्ट लेवलचा बॉल त्या ठिकाणी खेचलाय समोर. आणि त्यानंतर हे बॅटरची रिॲक्शन कॅप्चर करत असताना ट्रोलिंगची खासियत आहे. 50 धावा त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल या ओव्हर मधील बाकी आहे. 5 बॉल मध्ये 29 रन आतापर्यंत आल्यात. मागच्या ओव्हर मध्ये फक्त 2 आल्या होत्या. परंतु या ओव्हर मध्ये जीतने धावांचा पाऊस अक्षरशः पाडलाय. फाईन लेग समोर एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला रन्स बनवल्यात. आता व्हाईट बॉल आलाय. प्रेशर आहे प्रेशर आहे स्पष्टपणे जाणवत आहे. अजून एक रन ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. 51 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानावरती. शेवटचा
आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील पाहायला मिळतोय. लास्ट बॉल, शेवटचा बॉल ऑफ साईडला खेळला जातोय. शतशक तरीकेने येत आहेत, प्रयत्न चांगले केले, त्याला बीट करून बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर 4 रन्स करिता. या सामन्याला देखील जिंकलाय टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमने आणि अंतिम 3 मध्ये त्यांचा प्रवास सुरू झाला. जीतची बॅटिंग आज चर्चेचा विषय ठरलाय. हार्ड लक टीम युवक मित्र मंडळ केलवा बाजार हा फिनिशिंग स्ट्रोक. बरोबर अर्ध्या तासानंतर ओपन हाफला सुरुवात होईल. टीम्स देखील या ठिकाणी येऊ लागल्यात, ते संघ येऊ लागल्यात. थोड्याच वेळात ओपन हाफला सुरुवात होईल. वेल पेड जीत, वेल पेड आदित्य. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द अँड हार्ड लक युवक मित्र मंडळ केलवा बाजार. हार्ड लक अक्षय, मॅच मध्ये कमी रन्स आला त्याच्या